आपल्या लीगल टीमशी पण बोलून घेऊया म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. येस. देवा, आवरा यांना कोणीतरी. अरे तू तरी समजाव आता यांना. पण काय झालंय काय? हात धुवून मागे लागलेत माझ्या. म्हणजे डाएट चार्ट वगैरे बनवलाय माझ्यासाठी. नाही म्हणजे मान्य आहे मला की त्यांचे मुद्दे व्हॅलिड आहेत, पण हे सगळं फॉलो करणं खूप जड जात आहे मला. काय हो काय? नाही नाही, ऐकतोय मी, पण का जड का जाते? मी आपलं सहज विचारतोय ना तुला. तू बघतोयस ना आनंद, आपल्यावरती किती वर्कलोड आहे. आता हे नवीन कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाल्यानंतर अजून जास्त काम वाढणार. आणि तुला माहिती आहे मला स्ट्रेस येतो आणि माणूस एका वेळेस एकाच गोष्टीवरती फोकस करू शकतो. हे काम आणि डाएट हे असं दोन दोन गोष्टी नाही फोकस करू शकत मी. डाएटचा स्ट्रेस का? का म्हणजे मनात आपल्याला एक गोष्ट हवी आणि आपण काहीतरी वेगळंच खातोय याचा स्ट्रेस नाही येत माणसाला? असं होतं का? नाही का? भूक लागते कामाच्या माणसाला. अरे पण ती भूक मारायला कोणीच सांगत नाहीये. त्याच वेळी योग्य ते खायचं. हेच सांगतोय ना. म्हणजे याचा अर्थ त्याचा परत एक वेगळा विचार करा. तो विचार तू करू नकोस. तो स्वानंदी वहिनी करती. तू फक्त त्यांच्या सूचना पाळायच्या. मी त्यांच्या सूचना पाळायच्या? नाही, पाळाव्या लागतात बाबा. लग्नानंतर बायकोचं सगळं ऐकावं लागतं. म्हणजे आधी बायकोचं ऐका, मग डायटिशियनचं ऐका, मग ऑफिसची कामं करा. हे सगळं एकदम मला जमणार नाही. म्हणजे मी मीटिंग करायच्या, प्रोजेक्ट पूर्ण करायच्या, काय डाएट स्ट्रिक्टली फॉलो करायचं, काय करायचं काय मी? म्हणजे मला असं वाटलं आता फोन वाजला, काहीतरी महत्वाची मेल वगैरे आली काय नाही तर स्वानंदी मॅडमने रील्स पाठवले डाएट वरती. हे असलं बघायला वेळ आता माझ्याकडे. ठीक आहे बघ, तू टेन्शन नको घेऊस. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. थँक्यू. सगळं नीट फॉलो करायला लावू तुला. वाटलंच होतं मला. तुम्ही ना फक्त नावाला मित्र आहात माझे. तुम्ही सामील झालात त्यांच्या पार्टीमध्ये. तुमच्या तिघांची आता युती झाली ना, तर तुम्ही तिघं माझ्या मानगुर्दीवरती बसणार आणि डाएट करायला लावणार मला. नाही, वेलकम टू द क्लब. म्हणजे अरे तू आता आलायस ना या डाएटच्या जगात. काय ना, लग्न झाल्यावर असंच असतं. निकिरता आला तर डब्बा उरलेला आवडत नाही. म्हणजे कुठलीही भाजी असो, आवडीची न आवडती, सगळं संपवायचं आणि मगच घरी जायचं. असंच असतं रे मॅरिड लाईफ. माझ्या लागली बघ. आणि तू तर नशीबवान आहेस. तुझ्या नशिबाने तुला स्वानंदी सारखी बायको मिळाली आहे. त्यामुळे एन्जॉय मॅरिड लाईफ. आनंद, स्वानंदी मॅडम कडे चुगल्यात तू केलंस ना? मी नाही बाबा, अजिबात नाही. हो, तू काय मला बावळट समजतोस? मी पिझ्झा ऑर्डर करतोय हे त्यांना कसं कळलं? बरं ठीक आहे, मी सांगितलं. मग तुला लाज नाही वाटत का रे? तू मित्र आहेस ना माझा. मित्राशी असं वागतोस? एक मिनिट, माझं सोड. तू स्वतःच बघ आधी. मी काय केलंय? मित्रा, परका झालायस तू. मला परका झालायस. मी काय केलंय? मी काय केलंस? मी तुला म्हणालो होतो पिझ्झा ऑर्डर करू नकोस, पण ऐकलं नाहीस माझं. स्वानंदी वहिनीचा फोन आला की लगेच ऑर्डर कॅन्सल केलीस. आणि रडत रडत का होईना, पण ते सलाड आणि सूप संपवलंस. समर, वाटलं नव्हतं रे. पण आजकाल ना माझ्यापेक्षा बायकोचं जास्त ऐकायला लागलायस तू. अपेक्षाच नव्हती मला. वेलकम टू द क्लब. माझ्या आईची पटतच नाहीये, अजिबात पटत नाहीये. मी काहीही केलं, लिटरली काहीही केलं ना, तरी त्यांना माझ्या सगळ्या वागण्यात प्रॉब्लेम वाटतोय. घरात सतत भांडणं असतात. आता सुद्धा भांडणच करून आली मी. आणि त्यामुळे मी इतकी एक्झॉस्टेड फील करते ना. त्या घरात ना मेंटल पीसच नाहीये. नंदुताई, तुला कळतंय का? हो. आणि मला इतक्या सगळ्या टॉक्सिसिटीची सवय नाहीये. आतापर्यंत ऍडजस्टच केलंय. अजून किती ऍडजस्ट करू सांग ना. आता मला खरंच नाही जमणार आहे. म्हणूनच मी हा एक डिसिजन घेतलाय. कसला डिसिजन? मग आई आणि मी जर त्या घरात एकत्र राहिलो ना, खूप भांडणं होतील. सो मी आणि रो वेगळं घर घेऊन राहण्याचा मी डिसिजन घेतलाय. हो, कारण तेच बेस्ट राहील. हे बघ नंदुताई, माझं काही फॅमिली ब्रेक करायचं इंटेन्शन नाहीये. कळतंय मला. आणि मुळात मी म्हटलं का तुला असं काही? तुला या डिसिजन बद्दल काय वाटतं? मी आजपर्यंत तुझ्याशी
माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात कारण आपला तसा बॉन्ड आहे, राईट? हो हो, मला कळतंय तुझं म्हणणं, कळतंय तुझी बाजू कळतेय. म्हणजे असं खरं तर व्हायला नको, पण मला तुझी होणारी घालमेल लक्षात येते अधीरा. मग ते ट्रस्ट मी, मलाही हा डिसिजन घ्यायचा नव्हता, पण आईनी माझ्यासमोर दुसरा कुठला ऑप्शनच नाही ठेवलाय. पण आता ना आई दिवसेंदिवस जास्त टॉक्सिक बनत चालले. तू ते यू वोंट बिलीव्ह, आज त्यांनी काय केलं. रोहनने त्यांना पगार द्यायला उशीर केला म्हणून त्यांनी किचन मधली भांडी आणली, किचन मधले सगळे डबे आणले आणि त्या वाजवत सुटल्या कंटिन्युअसली फॉर नो रिझन. आणि सगळे त्यांना सांगत होते की थांबा, बट शी डिडंट स्टॉप. अगं त्या दिवशी त्यांनी माझे सगळे डिझायनर क्लोथ्स भांडीवालीला ऑलमोस्ट देऊन टाकले होते. यु नो व्हॉट, थँक गॉड मी वेळेत पोहोचले आणि मी त्यांना थांबवलं. बट व्हॉट इज दिस नॉनसेन्स. यु नो व्हॉट, मला नाही आवडत माझ्या वस्तूंना, माझ्या कपड्यांना कोणी हात लावलेलं. दिस इज द बेसिक बाउंड्री ना. हे बेसिक मॅनर्स आहेत की आपण कोणाच्याही कपड्यांना त्यांना न विचारता त्यांच्या वस्तूंना हात नाही लावायचा. यु नो, हे पण मी त्यांना नाही सांगू शकत कारण त्या ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसतात. खूप डिफिकल्ट आहे त्यांच्याशी डील करणं आणि त्यांच्याबरोबर राहणं. बरोबर आहे तुझं. असं एकमेकांच्या बरोबर राहून एकमेकांचा तिरस्कार करण्यापेक्षा लांब राहून कदाचित प्रेम टिकून राहू शकतं. हे बघ अधीरा, तुझं वेगळं राहण्याचा मुद्दा मला तत्वतः पटतो आहे. नॉट किडिंग. हा निर्णय सोपा नसणार आहे. हे बघ, म्हणजे मला विचारशील तर अर्थात तू असं वागावंस असं मला नाही वाटत आहे. पण मला कळू शकते तुझी बाजू. तू टेन्शन नको घेऊस. आपण करूया विचार आणि सॉर्ट करूया ही गोष्ट.